नेमकं तुमच्या मित्राचा तुम्हाला फोन आल्यानंतर त्याने फसवणूक झाल्याचं सांगितलं आणि परदेशात ठेवलं गेलंय, तिथे चुकीच्या पद्धतीने काम करून घेतलं जातंय असंही रेकॉर्डिंग व्हायरल होते. काय नेमकं तुम्हाला फोन आला होता, कशा पद्धतीने हे सगळं उघड झालं? सर्वप्रथम माझ्या मित्राचा मला 6 तारखेला मेसेज आला की मला तुमच्या मदतीची गरज आहे. मग नंतर मी मेसेज बघितल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की त्यांनी मला सांगितलं की मी इकडे थायलंड येथे जॉबसाठी आलेलो आहे. माझं ॲनिमेशन डिझायनिंग झालेलं आहे. तर मला इथं जॉबसाठी आणल्यानंतर मला एअरपोर्टवर उतरल्यानंतर 4 चाकीने मला म्यानमारच्या दिशेने घेऊन गेले व तिथं मला थांबवलं व दुसऱ्या गाडीत बसवलं व इल्लिगल मला थायलंडची बाउंड्री क्रॉस करून मला म्यानमार येथे नेण्यात आलं व तिथून आमच्याकडून जवळपास 18 तास काम करून घेतात आणि काम जर नाही केलं तर करंट देतात, टॉर्चर करतात. असंच 3 व्यक्तींना काम न केल्यामुळं त्याच्यासमोर 3 व्यक्तींना त्यांना जीवे मारून टाकलेलं आहे त्याच्यासमोर, असं त्याचं फोनद्वारे म्हणणं आलं. आता त्यांनी सांगितल्याच्या नंतर तुम्ही किंवा नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली का? पुढं काय कायदेशीर प्रक्रिया? हा, त्याचा कॉल झाल्यानंतर नातेवाईकाशी संपर्क केला. त्यांना धीर देत मी एस पी साहेबांशी आधी बोलून घेतलं. नंतर एस पी साहेबांनी नातेवाईकांना बोलून घेतलं व सायबर पोलीस ठाणे बीड येथे रीतसर त्यांची कंप्लेंट केलेली आहे व मी आज फॉलोअप घेतला असता सायबर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. काय ते आपल्या वरिष्ठांना विचारून लवकरच पुढे केसची प्रगती करत राहू. मग पुढे आता तुमची काय मागणी असणार आहे, मुख्यमंत्री असतील किंवा सर्व वरिष्ठांकडे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या जी महाराष्ट्रातील जी तरुण आहेत, जी देशातील तरुण आहेत, त्यांना सुखरूप आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी आम्हा कुटुंबांना सर्वांना मदत करावी एवढीच माझी विनंती राहील.